जे खाद्य आज प्रस्थापित करायला लावलं आहे या मथुर फॅन फॅमिली कुटुंबाकडे अखंड महाराष्ट्राचे जेवढे माझे चाहते आहेत त्यांच्यापर्यंत जे मथुरला दिलेले खाद्य आहेत आणि त्या खाद्यातून आलेला रिझल्ट त्यासाठी दादा डॉक्टरांचं आपलं नाव काय? राजाभाऊ क्षीरसागर. राजाभाऊ क्षीरसागर त्यांच्या माध्यमातून हे खाद्य ते सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, ते जे खाद्य तयार झालेले आहेत ते लॅबमधनं चेक करून आलेले आहेत. त्या लॅबमध्ये प्रत्येक खाद्याचं रिझल्ट काढलेलं आहे. आता याचं प्रोटीन आहे 33% या खाद्याचं. त्याच्यानंतर या खाद्याचं प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते 28% आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे सर्व खाद्य आहेत. म्हणजे याच्यामध्ये आज सांगायला गेलो प्रत्येक प्रकारची पेंड आहे, खोबऱ्याची पेंड आहे, शेंगदाणा पेंड आहे, तिल पेंड आहे, मोहरी पेंड आहे, म्हणजे करडई पेंड आहे. अशा भरपूर सारे याच्यामध्ये असे कमीत कमी 15 ते 20 प्रकारची खाद्य आहेत. सगळे मिक्स करून एक प्रकारे एक आपल्याला प्रोटीन हवा असतो, आपल्या शरीराला ज्या ज्या कॅलरीज हव्या असतात त्या या खाद्यातून तयार केलेले आहेत. आज 1 महिन्याआधी मथुरला खाद्य चालू केला होता. मथुर मोठ्या आवडीने सुद्धा खातो आणि मथुरचा कलर सुद्धा जो मला हवा आहे आणि त्याचा जो रुतबा असतो पळण्याचा रुतबा सुद्धा वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरोखर मी म्हणजे यांचे आभार व्यक्त करतो. आज यांच्या शाखेतून पुणे जिल्ह्यातून हे खाद्य अखंड महाराष्ट्रभर प्रत्येक नंदीला जातो. म्हणून आज जर आपण 2500-2600 रुपयाला खाद्याची कोण घेत असतो, पण अजून 500-600 रुपये एक्स्ट्रा गेले, पण एक्स्ट्राचा गेल्यानंतर आपल्याला त्या खाद्याचा रिझल्ट भेटतो ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असते. प्रत्येक गाडा मालकाला वाटतो माझा नंदी पळायला पाहिजे, माझ्या नंदीला काय घालू. मग याच्यामध्ये जे आपल्याला म्हणजे त्रासच नाही होणार. आपण कुठून आणायला गेलो खाद्य तर ते आपल्याला इकडे भेटणार नाही. त्याच्यामुळे जो यांचा ॲड्रेस आहे, ॲड्रेस दादा सांगतील. आणि जे बैलांना खाद्य पाहिजे आपल्या नंदींना ते खाद्य सगळ्याच प्रकारचे त्याच्यात. मग त्याच्यामुळे आपल्याला घरी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही का आज काय घालू खायला. आपण आज तेल घातलं, गूळ घातलं का उद्या दूध पाजला, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांचा खर्चामध्ये एकच खर्चामध्ये ही बॅग घातली तर 15 दिवसामध्ये याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या वतीने भेटतो. त्यामुळे दादांनी दादा ॲड्रेस सांगावा. मला जो माझ्या मथुरला रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामुळे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि हा खाद्य खरोखर चांगला आहे कारण की